पूर्वीच्या काळात जसं जेवण मिळत होतं तसं आता मिळत नाही. अन्नाला आता ती चव नाही, हे वाक्य आपण कितीतरी वेळा ऐकलंय. पण पूर्वी जसं आपण जेवण जेवत होतो तशा पद्धतीने आता जेवण जेवतो का, हे कुणी विचार केलाय का? म्हणजे पूर्वी ना आपण 5 पद्धतीनं जेवण जेवायचो. जसं की आपण एखादा पदार्थ समोर आला किंवा आपली डिश समोर आली तर त्याला आपण बघत होतो. बघताना त्याचा आकार, त्याचा कलर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना की आपल्या मेंदूला एक संकेत जायचा की आता जेवणाची सुरुवात होत आहे किंवा आता पचनक्रिया सुरू करण्याची वेळ आली आहे. जेवण ज्यावेळेला आपण बघायचो, लोणचं, पापड, मीठ, आमटी, कोणतेही पदार्थ त्यांचे कलर्स असायचे, पण त्यासोबत आपण लोणचं असं फक्त म्हटलं तरीही जिभेवरती एक आंबट चव येते, जिभेला लाळ सुटते. ज्या वेळेला आपल्या जिभेला लाळ सुटते त्यावेळेलाही मेंदूला हा संकेत जातो की आता पचनाची क्रिया सुरू करायची वेळ आलेली आहे. जेवणाचा वास येत होता. जेवणाचा वास आल्याच्या नंतरही आपला मेंदू तसा सक्रिय व्हायचा. त्यानंतर आपण जेवण खात होतो आणि खाल्ल्यानंतर आपण ते जेवण हळूहळू चावायचो. हळूहळू चावल्यामुळे लाळ त्या पदार्थामध्ये पूर्णपणे जात होती आणि मग तिथे खरी पचनाची क्रिया सुरू होत होती आपोआपच पोटामध्ये. मग तो पदार्थ पोटात जायचा. पोटात गेल्याच्या नंतर आयुर्वेदामध्ये आपण त्याला अग्नी म्हणतो. ते पचवण्याचं काम करत होतं. त्यातनं पोषक तत्व, ऊर्जा सगळं मिळत होतं. पण आता आपण काय करतोय? आता फक्त आपण मोबाईल बघतो किंवा टीव्ही लावलेला असतो, टीव्ही बघतो. समोर ताट येतं, आपण थोडा वेळ बघतो, वास घेतो. एखादा वास आला तर, नाहीतर जेवायला सुरुवात करतो आणि पटापट इतकी घाईत आपण खात असतो ना की अन्न आपण चावतच नाही, आपण अन्न गिळण्याचा प्रयत्न करतो. तर जेवण बदललं आहे, गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाही आहेत. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी करणं शक्य आहे, त्या गोष्टी तरी केल्या पाहिजेत ना. तर हो, अन्न जेवताना थोडासा मोबाईल बाजूला ठेवणं, थोडं त्या अन्नाकडे लक्ष देऊन जेवलं तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या गोष्टी तरी केल्याचं समाधान मिळेल. आणि आपलं जेवण चांगलं पचलं ना की मन आणि शरीर दोन्ही चांगलं राहतं. त्यामुळे जरासं जेवणाकडे लक्ष देऊया. श्री स्वामी समर्थ.